नमस्कार मित्रांनो, हिवाळा सुरू झाला म्हणजे च्यवनप्राशचा सीझन सुरू होतो। जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे शुगर फ्री च्यवनप्राश, गुळाचा च्यवनप्राश असे वेगवेगळे च्यवनप्राश आपण घेऊन येतो व दरवर्षी नियमितपणे घेत असतो। तरी देखील बऱ्याचशा व्यक्तींना हे च्यवनप्राश नियमित घेऊन देखील कुठलाही फायदा होत नाही। असे का होते हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। या व्हिडिओमध्ये आपण च्यवनप्राश म्हणजे काय, तो कशापासून बनला जातो, च्यवनप्राश कधी घ्यावा, कोणी घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा, या च्यवनप्राश घेण्याचे फायदे काय व कुठल्या चुकीच्या पद्धती आहे की ज्या पद्धतीने आपण च्यवनप्राश घेतला तर आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, शेवटपर्यंत अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला च्यवनप्राश विषयी सविस्तर माहिती जी आहे ती मिळेल। तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये च्यवनप्राशला विशेष महत्व आहे। आयुर्वेदामधील हा सर्वात महत्वपूर्ण असा कल्प आहे। हा च्यवनप्राश बनवण्यासाठी आवळे व साधारण 40 ते 50 वेगवेगळे आयुर्वेदीय औषधी वनस्पती, गाईचं तूप, मध व खडीसाखर हे वापरले जातात। मित्रांनो, या कल्पासाठी वापरले जाणारे जे आवळे आहेत, इतर औषधी वनस्पती आहे, तूप आहे, मध आहे, खडीसाखर आहे, यांची गुणवत्ता कशी आहे यावरनं हा च्यवनप्राश घेतल्यानंतर खरंच आपल्याला फायदा होईल की होणार नाही हे दिसून येते। त्यामुळे कंपन्यांचे च्यवनप्राश घेण्याऐवजी आयुर्वेदीय डॉक्टरांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने औषधाची निवड करून व त्यांच्या निगराणीखाली बनवलेला च्यवनप्राश तुम्ही अवश्य घ्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। च्यवनप्राश कोणी खावा? आयुर्वेदानुसार लहान मुलांपासून तरुण व्यक्ती व वृद्ध अवस्थेमधील व्यक्तींसाठी सर्वांसाठीच हा च्यवनप्राश खाण्यासाठी उपयुक्त आहे। तुमची कुठलीही प्रकृती असू देत, वात असू देत, पित्त असू देत किंवा कफ असू देत, तरी देखील तुम्ही हा च्यवनप्राश घेऊ शकता। आयुर्वेदानुसार जर च्यवनप्राश खाण्याचे तुम्हाला अधिकचे फायदे हवे असेल तर च्यवनप्राश सुरू करण्या अगोदर तुम्ही शरीर शुद्धी पंचकर्म अवश्य करून घ्या। शरीरामध्ये वाढलेले जे दोष आहेत ते शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात। पंचकर्मामुळे या दोषांना समस्थितीत आणले जाते, त्यामुळे शरीरातील दोष कमी होतात। अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही नियमितपणे च्यवनप्राश घेतला तर हा च्यवनप्राश तुम्हाला अधिकचा फायदा देतो। जर तुम्हाला शरीरशुद्धी पंचकर्म करणं शक्य नसेल तर तुमची पचनशक्ती कशी आहे याची एकदा परीक्षा अवश्य करून घ्या। तुम्हाला भूक चांगली लागते, भूक कडकडीत लागते, पोट व्यवस्थित साफ होतंय, झोप व्यवस्थित लागते, च्यवनप्राश कधी घ्यावा? आयुर्वेदानुसार लहान मुलांपासून तरुण अवस्थे व वृद्ध अवस्थेपर्यंत सर्व व्यक्तींना च्यवनप्राश हा फायदेशीर ठरतो। तुमची कुठलीही प्रकृती असू देत, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, सर्व प्रकृतीच्या व्यक्तींना हा च्यवनप्राश फायदेशीर ठरतो। आयुर्वेदानुसार च्यवनप्राशचे अधिकचे फायदे जर आपल्याला पाहिजे असेल तर च्यवनप्राश घेण्यापूर्वी आपण एकदा शरीर शुद्धी पंचकर्म अवश्य करून घ्या। शरीरामध्ये वाढलेले दोष हे शरीरात आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असतात। हे दोष कमी करण्यासाठी, सम अवस्थेत आणण्यासाठी आपल्याला शरीर शुद्धी पंचकर्माचा फायदा होतो। या पंचकर्मानंतर च्यवनप्राश घेतल्याने आपल्याला अधिकचा फायदा होत असतो। जर तुम्हाला पंचकर्म करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमची पचनशक्ती कशी आहे हे एकदा तपासून घेतलं पाहिजे। म्हणजे काय तर च्यवनप्राश घेण्यापूर्वी आपली पचनशक्ती उत्तम असणं गरजेचं आहे। आपल्याला कडकडीत भूक लागणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे रात्री झोप व्यवस्थित येणे, पोट व्यवस्थित साफ होणे किंवा कुठल्याही गंभीर आजाराची अवस्था आपल्या शरीरामध्ये नसावी, या सर्व गोष्टी असताना आपण च्यवनप्राश घेऊ शकतो। तुम्ही म्हणाल च्यवनप्राश जर सर्वच अवस्थेसाठी उपयोगी आहे तर मग अशी बंधनं का? मित्रांनो, च्यवनप्राश हा एक रसायन कल्प आहे। म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातील जी रसरक्तादी धातू आहेत त्यांना मजबूती देण्याचं, त्यांची ताकद वाढवण्याचं काम करत असतो। परंतु हा च्यवनप्राश ज्या वेळेस पोटामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने पचन होईल तरच त्याचे फायदे आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे तुमची जर पचनशक्ती चांगली नसेल तर तुम्ही च्यवनप्राश घेऊ नका। आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा आपली पचनशक्ती चांगली करण्यासाठी औषध उपचार करा व त्यानंतरच वैद्यकीय सल्ल्यानेच तुम्ही च्यवनप्राश घेतला पाहिजे, म्हणजे त्या च्यवनप्राशचे तुम्हाला अधिकचे फायदे मिळतील। च्यवनप्राश खाण्याची योग्य वेळ कोणती? आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी पोट साफ झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला भूक लागते हा रसायन काळ आहे आणि ह्या रसायन काळीच आपण च्यवनप्राश घेतला पाहिजे। साधारण 1 चमचे, 2 चमचे, 1 कप ते 2 कप दुधाबरोबर आपण हा च्यवनप्राश घेतला पाहिजे। तुम्हाला जर दूध पचत नसेल तर तुम्ही पाण्याबरोबर देखील च्यवनप्राश घेऊ शकता।
एकदा च्यवनप्राश घेतल्यानंतर तो पचण्यासाठी आपल्याला काही कालावधी जाऊ दिला पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला परत भूक लागत नाही तोपर्यंत तुम्ही चहा, नाश्ता किंवा जेवण हे टाळलं पाहिजे. म्हणजे च्यवनप्राश व्यवस्थित पचेल व त्याचं आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित पद्धतीने शोषण होईल. च्यवनप्राश खाण्याचे काय फायदे आहेत हे आपण आता सविस्तर बघूयात. मित्रांनो, च्यवनप्राश हा एक रसायन कल्प आहे. म्हणजेच काय तर शरीरातील रसरक्तादी जे धातू आहेत त्यांची ताकद वाढवण्यासाठी, त्यांना बळ वाढवण्यासाठी या च्यवनप्राशचा फायदा होतो. त्यामुळे या धातूमध्ये होणारी झीज आहे ती भरून निघते, धातूंची ताकद वाढते व शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला या च्यवनप्राशचा फायदा होतो. या च्यवनप्राश मध्ये असणारा जो आवळा आहे तो वयस्थापन म्हणजे शरीराची झीज कमी करून तारुण्यावस्था टिकवण्यासाठी फायदेशीर राहतो. म्हणजेच हा एक प्रकारचा अँटी एजिंग काम करत असतो. त्याचप्रमाणे या आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन सी आहेत. ते आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असते. च्यवनप्राश हा मुख्यतः प्राणवायू स्रोतासावर काम करणार आहे. म्हणजेच काय तर जी आपली श्वसन संस्था आहे ज्याद्वारे आपण श्वास घेतो, फुफ्फुस व हृदय यावर या च्यवनप्राशचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. फुफ्फुसाची ताकद वाढण्यासाठी, हृदयाची ताकद वाढण्यासाठी, चांगल्या पद्धतीने यांचं पोषण होण्यासाठी व विविध श्वासाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सुटण्यासाठी हा च्यवनप्राश फायदेशीर आहे. तुम्हाला खूप दिवसाची ॲलर्जी असेल, सर्दीची ॲलर्जी आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, सायनसचा त्रास आहे, दमा आहे किंवा अस्थमा आहे, सततचा खोकला तुम्हाला येत असतो, विशेषतः कोरडा खोकला येत असतो, अशा विविध ज्या रेस्पिरेटरी सिस्टमशी संबंधित आजार आहेत त्यासाठी आपल्याला च्यवनप्राश खूप फायदेशीर ठरतो. यामुळे श्वासाशी संबंधित जे काही विविध आजार आहेत ते कमी होण्यासाठी आपल्याला फायदेशीर आहे. लहान मुलांमध्ये नियमितपणे जर आपण च्यवनप्राश घेतला तर त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, बुद्धी वाढण्यासाठी, स्मृती व एकाग्रता वाढण्यासाठी देखील च्यवनप्राश तेवढाच फायदेशीर आहे. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी, डोळ्यांचा नंबर कमी होण्यासाठी, मेंदूमध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी, त्यामुळे होणारे विविध जे आजार आहेत, अल्झायमर असेल किंवा इतर मेंदूशी संबंधित आजार आहेत ते कमी होण्यासाठी देखील आपल्याला च्यवनप्राशचा फायदा होतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी, स्त्री व पुरुषांमध्ये येणारं जे वंध्यत्व आहे ज्यामध्ये स्त्री बीज व पुरुष बीज यांच्यामध्ये ज्या विकृती आलेल्या असतात ते कमी करण्यासाठी देखील आपल्याला च्यवनप्राश खाण्याचा फायदा होत असतो. मित्रांनो, या पद्धतीने नियमितपणे जर आपण च्यवनप्राश घेतला तर वेगवेगळ्या आजारांच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये शरीराची तारुण्यता टिकवण्यासाठी व रसायन कार्य करण्यासाठी आपल्याला या च्यवनप्राशचा फायदा होतो. परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर च्यवनप्राश घेत असाल तर या च्यवनप्राशचा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने फायदा होणार नाही. च्यवनप्राश कुणी घेऊ नये किंवा कुणी च्यवनप्राश घेण्या अगोदर वैद्यकीय सल्ला घ्यावा. तर ज्या व्यक्तींना मधुमेह आहे म्हणजे रक्तातील साखर नेहमीप्रमाणे वाढत असते, ज्या व्यक्तींचं वजन खूप जास्त आहे अशा व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानेच च्यवनप्राश घेतला पाहिजे. तुम्हाला अपचन असेल, अजीर्ण असेल, अग्निमांद्य असेल, भूक चांगली लागत नसेल तर भूक वाढीची औषधं घेऊन तुम्ही च्यवनप्राश घेतला पाहिजे. तुम्हाला जर ताप, कणकण, अंगदुखी असे आजार जाणवत असेल तर या आजारांच्या अवस्थेमध्ये तुम्ही च्यवनप्राश घ्यायला नको. च्यवनप्राश घेताना तो साखरेचाच असावा. गुळाचा च्यवनप्राश हा फायदेशीर नाही, कारण गुळ हा आंबट रसाचा व उष्णवीर्यात्मक असतो. त्यामुळे शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त वाढवण्याची शक्यता असते. त्या उलट खडी साखरेपासून बनवलेला जो च्यवनप्राश आहे तो शरीरामध्ये पित्त कमी करण्याचं काम करत असतो. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेऊन जर आपण नियमितपणे च्यवनप्राश घेतला तर आपल्याला च्यवनप्राश हा खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? च्यवनप्राश संबंधित तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.